विनया कॉफी। मग राजा काल परत काही स्वप्न वगैरे पडलं नाही ना? कसलं स्वप्न? अरे एवढ्यात विसरलास सुद्धा? यार हा प्रॉब्लेम तर विसरलोच होतो। पितूच बस। हाय करिश्मा। हाय। सकाळी सकाळीच फोन केलास? आता करिश्मा नाही बायको म्हणायची सवय लावून घे। बोल ना, काय काय काम होतं? अरे पप्पांनी तुझ्यासाठी काही गोष्टी घेतल्यात, त्यांना तू खूप आवडलायस म्हणून। राघव परत कधी भेटणार असं विचारत होते। कधीच नाही। काय? गम्मत करतोय। लवकरच भेटणार असं सांग त्यांना। ओके ओके सांगते। ए बरं ऐक ना, पप्पा गेल्यावर तुला पुन्हा एकदा फोन करते। हा बाय, आय लव्ह यू। काय रे कोणाचा फोन होता? करिश्मा। तुझा चेहरा एवढा का पडलाय? काही वाद झाले का तिच्याशी? काही नाही रे, काल यांनीच त्रास दिला असेल। चल चल वेट लागलाय। कालची रात्र इतकी अमेझिंग होती की काय सांगू। ऍक्च्युली कालची रात्र संपली ना, म्हणून माझा चेहरा पडला। हो पण तू तर म्हणाला होतास की तू आज सकाळी परत येणार आहेस, त्या मनाने काल खूपच लवकर आलास। डिसेंबर मध्ये लग्न होणार म्हणजे होणार। सुम्या, तुम्ही किती वेळ एकत्र घालवता ते महत्वाचं नसतं, तुम्ही तो कसा घालवताय ते जास्त महत्वाचं असतं। आणि त्यात कालची रात्र माइंड ब्लोईंग। कालची रात्र सी ग्रेड फिल्मचा फील येतोय। तुम्ही यार भूक लागली, नाश्ता हवा। जी यार, नीलिमा वहिनी पण सोडून गेल्या, माहितीये मला। खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस। काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला। क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर। इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते। गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे। बास हा, खूप झालं। मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका। तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला। व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं। व्हॉट्स इट? नाही सॉरी। इट्स ओके। हे अरे थँक्यू।
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असाच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.